वेलकम टू SCA. मागील लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1चा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केला होता. फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण काय शिकलो होतो? आपण काय स्टेप शिकलो होतो. त्या स्टेपनुसार आपण क्वेश्चन सॉल्व करायचं शिकलो होतो. फर्स्ट स्टेप काय होती आपली? जर दोन इक्वेशन दिली असली तर दोन्ही इक्वेशनला अरेंज करायचं. दोन इक्वेशन दिले होते आपल्याला, दोन इक्वेशन दिले होते, दोन इक्वेशनला अरेंज केले आपण ह्या प्रकारे. 3a + 5b = 26. सेकंड इक्वेशन a + 5b = 22 हे इक्वेशन केलं. त्यानंतर आपण सेकंड स्टेपला काय होतं आपले? सेकंड स्टेपला आपण काय म्हणलं? वन व्हॅरिएबल. याच्यात व्हॅरिएबल कोणकोणते आहेत? a आणि b. तर a आणि b ह्या दोन्हीपैकी एका व्हॅरिएबलला सेम कोइफिशियंट आणायचं. सेम कोइफिशियंट म्हणजे नंबर आणायचे सेम. तर यामध्ये ऑलरेडी काय होते? 5b दोन्ही इक्वेशनमध्ये व्हॅरिएबलला सेम कोइफिशियंट होते. त्यामुळे आपल्याला एस असल्यामुळे आपण काय केली? पुढची स्टेप घेतली. पुढची स्टेप काय एस झाल्यानंतर काय पुढची स्टेपला आपण काय करायचं? वरच्या स्टेपचे जे व्हॅरिएबल आलता ए किंवा बी, वरचा आपला कोणता व्हॅरिएबल आला होता? बी व्हॅरिएबल आला होता. तर बी व्हॅरिएबलला सेम आला होता म्हणून आपण त्या बी व्हॅरिएबलची साईन चेक करणार. तर बी व्हॅरिएबलला साईन काय? इथं प्लस. जर इथं प्लस असेल तर आपण काय करणार? सबस्ट्रॅक्शन. स्टेप 3 मध्ये काय करणार आपण? सबस्ट्रॅक्शन करायचं का ॲडिशन करायचं हे आपण चेक करणार. कशानुसार? साईननुसार. जर बी व्हॅरिएबलच्या सेम प्लस साईन तर आपण काय करणार? सबस्ट्रॅक्शन. त्यानुसार आपण काय केलं तर मागच्या वेळेसच पाहिलं होतं. आपण काय केलं? सबस्ट्रॅक्शन केलं. इथं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर हे जे आन्सर आहे, सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर काय होईल? त्यानंतर आपण काय केलं तर खाली जो इक्वेशन सेकंड आहेत त्याचे आपण साईन चेंज केले होते, ते सुद्धा शिकलो होतो. साईन कसे चेंज होते परत एकदा बघूया आपण. आपण काय केलं तर मायनस प्लस मायनस होतं. त्यानंतर हे काय? प्लस मायनस. त्यानंतर 22 इथं काय नसतं म्हणजे प्लस असतं. तर मायनस प्लस मायनस होतं आणि अकॉर्डिंगली आपण काय केलं? सबस्ट्रॅक्शन करून घेऊन आन्सर आपलं ह्या प्रकारे काय आलंय? 2 आलं. a = 2. त्यानंतर काय केलं आपण? पुट a = 2 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आपल्याकडे? a + 5b = 22. ह्या इक्वेशनमध्ये a व्हॅल्यू पुटअप केली आणि अकॉर्डिंगली आपण b ची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट केली. चला आपण याच्यानंतर सेम फर्स्ट सारखंच थर्ड एक्झाम्पल आहे म्हणून आपण थर्ड सॉल्व करू आणि त्यानंतर सेकंड सॉल्व करूया. तर थर्डमध्ये आपलं काय? थर्ड एक एक्झाम्पल सॉल्व करू आपण. थर्डमध्ये काय करू? आपल्याला फर्स्ट स्टेप काय आपली? फर्स्ट स्टेप अरेंज द इक्वेशन. कसं अरेंज करणार आपण? ॲज युजल जे नेहमीप्रमाणे करतो. 2x - 3y = 9 हे फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर सेकंड इक्वेशन 2x + y = 13 हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. स्टेपनुसार फर्स्ट स्टेप आपली अरेंज द इक्वेशन, आपण अरेंज केलं. सेकंड स्टेप काय होती आपली? कोइफिशियंट ऑफ वन व्हॅरिएबल विल बी सेम. इथं मला सांगा व्हॅरिएबल कोणते? इथं सध्या आता x आणि y हे दोन व्हॅरिएबल आहेत. तर मला सांगा इथं ह्या x व्हॅरिएबल सोबत 2 कोइफिशियंट सेम आहेत. आपल्याला दोन्हीपैकी एकाला सेम पाहिजे आहेत. तर आपली पुढची स्टेप काय आहे? यस, इथं काय आहे? वन व्हॅरिएबल x आहे, s आहे. कोइफिशियंट ऑफ वन व्हॅरिएबल विल बी सेम. तर आपल्याकडे काय? x 2x सेम व्हॅरिएबल आहेत. तर त्यानंतर आपली थर्ड स्टेप काय असेल? चेक साइन ऑफ व्हॅरिएबल. काय होतं आपल्याकडे इक्वेशन? 2x - 3y = 9.
2x प्लस y इज इक्वल टू 13. हे फर्स्ट इक्वेशन, हे सेकंड इक्वेशन. तर काय साइन येतात, आपण कोणते इक्वेशन बघणार आहोत, कोणत्या व्हेरिएबलचे साइन चेक करणार आहोत. सेम चेक द साइन कोणत्या व्हेरिएबलचे, आपण ह्या दोन्ही व्हेरिएबलचे साइन चेक करणार आहोत. तर इथे काय आहे, काही नाही, याचा अर्थ साइन काय आहे इथे 2 प्लस 2x प्लस 2x. त्या दोन्हीचे साइन काय आहेत, प्लस प्लस आहेत, म्हणजे सेम साइन आहेत. सेम साइन आल्यानंतर काय करतो आपण, सेम साइन आल्यानंतर काय करतो आपण, सबस्ट्रॅक्शन. जर ह्या साइन डिफरंट आल्या असत्या, डिफरंट, तर आपण काय केलं असतं, ऍडिशन. डिफरंट म्हणजे काय, डिफरंट म्हणजे काय, इथे काय आलं असतं, समजा सपोज इथे काय झालं असं मायनस, तर ज्यावेळेस इथे हे दोन्ही साइन आले असतात त्यावेळेस आपण हे ऍडिशन केले असते. पण आपल्याकडे सध्या इथे काय आलेले आहे, दोन्हीच्या साइन काय आहेत, सेम साइन आहेत. काही नसते म्हणजे काय असते, सेम साइन असतात. म्हणजे आपण काय करणार, ह्या दोन्ही इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करणार. तर पुढची स्टेप काय होईल आपली, फोर्थ स्टेप काय होईल, इक्वेशन सेकंड सबस्ट्रॅक्ट फ्रॉम 1. मग काय करता येईल आपल्याला, आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. काय करावं लागेल, 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 मायनस 2x प्लस y इज इक्वल टू 13. काय होईल आता, फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू, जी लास्ट सेकंड इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशनच्या साइन चेंज करून घेऊ. इथे काय नसते, इथे काय प्लस असते, ते काय होईल, मायनस प्लस मायनस प्लस मायनस. त्यानंतर काय होईल, मायनस प्लस मायनस प्लस काय होईल, मायनस. ठीक आहे. इथे 13ला काही नसते, याचा अर्थ काय असते, साइन कोणती असते, प्लस. त्यानंतर काय होईल, प्लस मायनस काय होईल, मायनस. ठीक आहे. अकॉर्डिंगली आपण काय करू, आता सबस्ट्रॅक्शन करून घ्या. काय होईल, आता इथे वरती इथे प्लस काही नसते म्हणजे काय असते, प्लस प्लस मायनस काय होईल, प्लस मायनस कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर काय होईल, मायनस 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 3y मायनस मायनस y काय होईल, मायनस 4y. त्यानंतर प्लस 9 मायनस 13 किती होईल, इज इक्वल टू मायनस 4. काय होईल, प्लस 9 मायनस 13 इज इक्वल टू किती होईल, मायनस 4. तर आपल्याकडे काय इक्वेशन आले, आपल्याकडे इथे सॉल्व करूया. आपल्याकडे आले मायनस 4y इज इक्वल टू मायनस 4. मायनस मायनस काय होईल, गेट कॅन्सल होऊन जाईल इथे. नंतर काय होईल, आपल्या पुढे येतील 4y इज इक्वल टू 4. तर y इथं काय आहे, y सोबत काय 4 आहे, 4 मल्टिप्लाय मध्ये आहे, तर तिकडे जाऊन काय होईल, डिवाइड, म्हणजे y इज इक्वल टू 4 अपॉन 4. तर 4 1 जा 4, y इज इक्वल टू 1 आन्सर येऊन जाईल आपल्याला. ठीक आहे. परत एकदा सांगू, परत एकदा रिपीट करूया. आपण काय केले, हे दोन इक्वेशन अरेंज केले. अरेंज द इक्वेशन 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 इज इक्वल टू, हे फर्स्ट इक्वेशन दिलं.
त्यानंतर सेकंड इक्वेशन 2x प्लस वाय इज इक्वल टू 13 हे सेकंड इक्वेशन. सेकंड स्टेप काय होती आपली, कोइफिशियंट ऑफ वन व्हॅरिएबल विल बी सेम. ते आपण चेक करायचं इथं कोइफिशियंट ऑफ वन व्हॅरिएबल सेम आहे का. व्हॅरिएबल एक्स एक्स ह्या व्हॅरिएबलला कोइफिशियंट 2 काय आहे, सेम आहे. सेम असल्यानंतर आपण काय करत असतो, सेम व्हॅरिएबल असल्यानंतर आपण पुढच्या स्टेपमध्ये काय करतो, तो चेक साईन ऑफ व्हॅरिएबल करतो. त्याच जे सेम व्हॅरिएबल आहे त्याची साईन चेक करतो आपण. तर मी ह्या दोन आहेत यांची साईन काय आहेत, काही नाही म्हणजे इथे काय असतं प्लस प्लस, सेम साईन आहेत म्हणून आपण काय करणार त्याची सबस्ट्रॅक्शन. तर फोर्थ स्टेपला आपण काय केलं, इक्वेशन 2 सबस्ट्रॅक्ट फ्रॉम 1 आणि आपण जे सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला वाय इज इक्वल टू काय आलं, आन्सर 1 आलं. त्यानंतर आपण काय करणार, सेकंड स्टेपमध्ये पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट का सेकंडला ठेवू मी, जे सो इझी असेल त्याच्यात ठेवू आपण काय करू यावेळेस फर्स्टला ठेवू. मागच्या वेळेस आपण सेकंड ठेवू, यावेळेस फर्स्ट ठेवू. काय होईल फर्स्ट इक्वेशन काय, 3x मायनस 3y, 3x मायनस 3y इज इक्वल टू 9. काय इक्वेशन आहे, 3x मायनस 3y इज इक्वल टू 9. तर काय आलं तर आपलं y इज इक्वल टू किती आपल्याकडे आन्सर 1. किती आहे, y इज इक्वल टू 1 आहे. तर आपण याच्यात पुटअप करू व्हॅल्यू y ची, 2x मायनस 3y इज इक्वल, इथं पुटअप करायची ना आपल्याला, 3 y ची व्हॅल्यू काय 1 आहे इज इक्वल टू 9. ते काय होईल मग ते 2x मायनस 3 इंटू 1 3 इज इक्वल टू 9. तर त्यानंतर सॉल्व करताना काय होईल, 3x हे मायनस 3 आहेत तर नंबर त्या साईडला ते काय होईल तिकडे प्लस 3 होतील. तर काय होईल मग ते 9 मायनस 3. तर 2x इज इक्वल टू 9 प्लस 3 12. नेक्स्ट स्टेप काय करता येईल आपल्याला, आता व्हॅरिएबल आहे, व्हॅरिएबल 2x सोबत 2 इंटू एक्स मल्टिप्लाय आहे तर तिकडे जाऊन काय होईल ते डिवाइड होईल. x इज इक्वल टू 12 अपॉन 2. तर x इज इक्वल टू काय होईल, 2 1 जा 2, 2 6 जा 12, x इज इक्वल टू 6 आन्सर आला आपल्याला. तर त्यानुसार आपल्याकडे आन्सर काय काय आले, x इज इक्वल टू 6 आणि y इज इक्वल टू 1. तर लास्टला सोल्युशन कसे लिहितात, एक्स वाय इज इक्वल टू 6, 1 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. ठीक आहे, याप्रमाणे आपण काय केलं, फर्स्ट स्टेप काय केली, अरेंज द इक्वेशन केलं. त्यानंतर कोइफिशियंट ऑफ वन व्हॅरिएबल सेम आहे का चेक केलं, सेम होतं ते एस असल्यामुळे आपण काय साईन चेक केल्या. इथे साईन सेम असल्यामुळे आपण काय केलं, साईन सेम असल्यामुळे आपण काय सबस्ट्रॅक्शन केलं. अकॉर्डिंगली आपण सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर आपलं y इज इक्वल टू 1 आलं. y इज इक्वल टू 1 हे कोणत्याही एका इक्वेशनमध्ये आपण पुटअप केलं. ह्या पुटअप केल्यानंतर y इज इक्वल सेकंड इक्वेशनमध्ये आपण y पुटअप केलं, y पुटअप इन इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. आणि इक्वेशन 1 काय आहे आपल्याकडे, हे इक्वेशन आहे. ह्या इक्वेशनमध्ये y इज इक्वल टू 1 आपण पुटअप केलं. पुटअप करून आपल्याला x ची व्हॅल्यू काय आली 6 आली आणि त्यानंतर सोल्युशन झालं. यानंतर आपण आता काय सेकंड एक्झाम्पल बघू, सेकंड एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.1चं सेकंड एक्झाम्पल बघू. सेम स्टेप आपण हे फॉलो करायचं आपल्याला. फर्स्ट स्टेप काय आपली, अरेंज इक्वेशन. फर्स्ट स्टेप फर्स्ट इक्वेशन काय आपलं, x प्लस 7y इज इक्वल टू 10 हे फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय आपल्याकडे, 3x मायनस 2y
इज इक्वल टू 7 हे काय झालं सेकंड इक्वेशन. ह्या प्रकारे आपण काय इक्वेशन अरेंज करून घेतले. सेकंड स्टेप काय होती आपली, कोइफिशियंट ऑफ one variable will be same. तर इथं आहे का कोइफिशियंट चेक करायचं आपल्याला. कोइफिशियंट ऑफ वन व्हेरिएबल विल बी सेम. तर आहे का, आता व्हेरिएबल कोणती, एक्सचा व्हेरिएबल सेम आहे का, नाही. इथं 1 आहे, इथं 3 आहे. वायचा काय, इथं 7y आहे आणि 2 आहे, सेम नाही आहे. तर आपल्याला सेकंड स्टेपमध्ये कोइफिशियंट ऑफ वन व्हेरिएबल विल बी सेम करायचा असतो. तर आपल्याला कसा करता येईल सेम. तर आपल्याला काय करावं लागेल, इथे एक्सचा जर 3x असेल तर काय होईल, हा सेम होईल. किंवा आपल्या इथं 7y आहे तर इथे 7y करावं लागेल, किंवा इथे 2y करावं लागेल. इझिली काय करता आपल्याला इथं फर्स्ट इक्वेशनला 3x करणं इझी जाईल. कारण आपण काय करू, आपण या फर्स्ट इक्वेशनला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केले तर इथं काय येईल, 3x येईल. आणि अकॉर्डिंगली इकडे आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय होईल, आपला 3x आला म्हणजे काय होईल, हा अकॉर्डिंगली सेम व्हेरिएबल होतील. तर बघूया आपण काय करता येईल आपल्याला. इथं काय आन्सर काय आहे, सेम व्हेरिएबल आहेत का, नो. तर आपल्याला काय करावं लागेल, मग अकॉर्डिंगली आपण चेक केलं की आपल्याला 3x कसं करता येईल, सेम व्हेरिएबल. तर आपण काय केलं, आपण की ह्या आपल्या आयडेंटिफाय केलं आपण की फर्स्ट इक्वेशनला जर आपण 3x केलं तर आपले काय होईल, कोइफिशियंट ऑफ वन व्हेरिएबल सेम होईल. तर आपण आयडेंटिफाय केलं, आपल्याला इथं फर्स्ट इक्वेशनला काय पाहिजे, 3x पाहिजे. 3x कधी होईल, मल्टिप्लाय केल्याने. मग तसे आपण इथे लिहूया. थर्ड स्टेपमध्ये आपण लिहूया नो आल्यानंतर, इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 3. काय होईल मग, फर्स्ट इक्वेशन मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, 3x 3 × x. या फर्स्ट ह्या इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करतो इथे, प्लस 3 × 7y इज इक्वल टू 3 × 10. आपण काय केलं, ह्या पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केले. काय केले आपण, x × 3, त्यानंतर 7y × 3, त्यानंतर 10ला काय केलं आपण, 3 ने मल्टिप्लाय केले. त्यानंतर सोल्युशन काय होईल याचं, लास्टला आन्सर काय येईल, 3x प्लस 3 × 7 किती होईल, 3 × 7 21y इज इक्वल टू, त्यानंतर 3 × 10 किती होईल, 30. हे जे काही नवीन इक्वेशन, ह्या इक्वेशनला आपण काय नाव देऊ, 3. ठीक आहे. तर आपल्याकडे कोणकोणती इक्वेशन आले, सध्या कोणकोणती इक्वेशन आहे सध्या आपल्याकडे. त्यानंतर लास्ट स्टेपला असं लिहायचं आहे आपल्याकडे, फोर्थ स्टेप आपल्याकडे काय झाले, नवीन इक्वेशन आले 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. आणि सेकंड इक्वेशन कोणतं होतं, आपण चेंज केलं, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. हे इक्वेशन थर्ड आणि हे इक्वेशन आपलं ऑलरेडी सेकंड होते. ठीक आहे. तर आपल्याकडे आहे ना, आता ह्या आपल्याकडे सेम व्हेरिएबलला सेम कोइफिशियंट आहेत ना. तर त्यानंतर आपण काय करू शकतो, आता नंतरची स्टेप कोणती होती आपली, चेक द साइन. एकदा काय तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट झाल्यात, नंतर तुम्हाला ह्या ज्या काही स्टेप्स आहेत, अरेंज द इक्वेशन ही लिहायची गरज, अरेंज द इक्वेशन लिहायची गरज नाही. कोइफिशियंट ऑफ द वन व्हेरिएबल विल बी सेम लिहायची गरज नाही. डायरेक्टली तुम्हाला सॉल्व्ह करायचे. फक्त आता मी काहीतरी 2-3 इक्वेशनसाठीच तुम्हाला सांगतो. चेक द साइन सुद्धा लिहायची गरज नाही. आपण फक्त समजण्यासाठी लिहितोय ते आपण.
द चेक साईन सेम आहे, चेक द साईन काय का आपण साईन चेक करतो आहोत, साईन चेक करत आहोत. इज इक्वल टू 30 हे थर्ड इक्वेशन, त्यानंतर 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 हे सेकंड इक्वेशन. ठीक आहे. तर साईन चेक करताना काय आहे, 3x चे साईन काय आहे, दोघांच्याही सेम साईन आहेत, काय आहेत, प्लस प्लस साईन आहेत. तर प्लस प्लस साईन आम्ही सांगितलं तुम्हाला सेम सेम साईन असणे काय करणार आपण, सबस्ट्रॅक्शन. तर आपल्याला काय करता येईल, डायरेक्टली सबस्ट्रॅक्शन करू. इथं मी डायरेक्टली आपल्याला काय करता येईल, सबस्ट्रॅक्शन करता येईल, सबस्ट्रॅक्शन करता येईल. तर आपण परत आपण सेकंड जे आहे इक्वेशन, हे खालच्या इक्वेशनची साईन चेंज करूया. तर काय होईल, मायनस प्लस काय होईल, मायनस, त्यानंतर मायनस 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 काय होईल, प्लस होईल. त्यानंतर हे 7ला साईन इथे काय नसते, म्हणजे काय असते, प्लस साईन असते, प्लस साईन असते. तर मायनस प्लस काय होतं, मायनस. अकॉर्डिंगली आपण साईन हे केलं. आता आपण हे इक्वेशन इथे सॉल्व्ह करून घ्या. काय होईल, प्लस 3 मायनस 3 गेट कॅन्सल झालं. त्यानंतर काय आपल्याकडे मायनस प्लस, हे प्लस झालेलं आहे, ते आपण डायरेक्टली इथं प्लस काय ॲडिशन होईल. ते काय होईल मग, ते 21y प्लस 2y, ते किती होईल, ते होईल 23y इज इक्वल टू, परत काय होईल, आता 30 मायनस 7, 30 मायनस 7 किती होईल, 23. परत आपण इथे सॉल्व्ह करूया. आपल्याकडे काय इक्वेशन आलं आता, 23y इज इक्वल टू 23. आता इथे 23 इंटू वाय म्हणजे काय, हे मल्टिप्लाय म्हणजे तिकडे जाऊन काय होईल, डिवाइडमध्ये होईल. तर वायला वाय इथे राहील 23/23. वाय इज इक्वल टू काय आन्सर येईल, वाय इज इक्वल टू आन्सर 1. त्यानंतर आपण कोणत्याही हे इक्वेशनमध्ये 1 2 3 या कोणत्याही इक्वेशनमध्ये वाय इज इक्वल टू 1 हे पुट करू. इथे आपण पुट वाय इज इक्वल टू 1 इन इक्वेशन, कोणते इक्वेशन पुट करू, याचं आपण सोप्या फर्स्ट इक्वेशन मध्ये पुटअप करू. x प्लस 7y इज इक्वल टू 10, x प्लस 7y इज इक्वल टू 10 हे इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करू. तर काय होईल, x प्लस 7 इंटू 1 इज इक्वल टू 10. तर काय होईल, x इज इक्वल टू 7 इंटू 1 7 इज इक्वल टू 10. त्यानंतर काय होईल, हे 7 आहेत, 7 इकडे जाऊन एक प्लस आहेत, तिकडे जाऊन काय होतील, ते मायनस होतील. x इज इक्वल टू 10 मायनस 7, x इज इक्वल टू 3. लास्टला आपला आन्सर काय आलं, x इज इक्वल टू 3. तर आपल्याकडे आन्सर काय आहे, x इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू 1. तर लास्टला आन्सर कसं लिहायचं आपल्याला, x, y इज इक्वल टू 3, 1 is the solution of equation. ठीक आहे. परत एकदा आपण रिवाइज करूया. हा एक नवीन प्रकारचे इक्वेशन होतं. याच्यामध्ये आपण सेम व्हेरिएबलला कोइफिशियंट नसल्याने आपण काय मल्टिप्लाय करून आपण काय केलं होतं, सेम कोइफिशियंट आणले होते. परत एकदा बघूया. आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत, x प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि दुसरं
3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आपण फर्स्ट स्टेपमध्ये काय केलं, अरेंज द इक्वेशन केले. कसे केले, x प्लस 7y इज इक्वल टू 10 फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन 3x मायनस 7y इज इक्वल टू 7 हे सेकंड इक्वेशन. तर सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय चेक करायचं असतं, कोइफिशियंट ऑफ वन व्हेरिएबल विल बी सेम. कोइफिशियंट आहे का इथं, एक्स व्हेरिएबल आहे, एक्स व्हेरिएबलचा कोइफिशियंट इथं किती 1 आहे, ते 3 आहे, नाही आहे सेम. इथे किती आहे, वाय व्हेरिएबलचा कोइफिशियंट 7 आहे, 2 आहे, सेम नाही आहे. तर आपल्याला काय करता येईल सेम आणण्यासाठी, आपण ते चेक करणार. चेक करताना जी इजी मेथड असेल, आता आपल्याला काय करता येईल इजी, आता काय इथं जर 3 आणलं तर दोन्हीचा कोइफिशियंट सेम होईल ना, एक्स व्हेरिएबलचा. तर काय करता येईल, मल्टिप्लाय करून. तर इथे नो आल्यानंतर आपण काय की इक्वेशन वर मल्टिप्लाय बाय 3. मग काय होईल, इक्वेशन या फर्स्टला आपण काय केलं, मल्टिप्लाय 3 करून इक्वेशन काय आपलं थर्ड इक्वेशन आलं. थर्ड इक्वेशन मल्टिप्लाय केल्यानंतर काय झालं, आपलं इक्वेशन थर्ड आलं. त्यानंतर आपलं इक्वेशन कोणतं आहे, आपल्याकडे थर्ड इक्वेशन हे आहे आणि सेकंड इक्वेशन हे आहे वरच्या प्रमाणे. त्यानंतर आपण नंतरच्या स्टेपमध्ये काय केलं, चेक साईन. साईन चेक केल्या. साईन चेक कशासाठी करतो आपण, आपल्याला दोन इक्वेशनची ॲडिशन करायची की सबस्ट्रॅक्शन करायची, यासाठी आपण चेक साईन करतो. तर इथे काय दोन्ही बी एक वरच्या स्टेपमधले व्हेरिएबलच्या साईन सेमच आहेत, सेम आहे, याचा अर्थ काय करणार आपण सबस्ट्रॅक्शन करणार. तर ते अकॉर्डिंगली आपण सबस्ट्रॅक्शन केलं. सबस्ट्रॅक्शन काय केलं, सबस्ट्रॅक्शन कसं केलं आपण, इक्वेशन सेकंड फ्रॉम थर्ड सबस्ट्रॅक्ट केलं. अकॉर्डिंगली आपण जे लास्ट सेकंड हे असतं इक्वेशन, त्याच्या साईन चेंज करून घेतल्या. प्लस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस होतं, मायनस मायनस प्लस होतं, प्लस मायनस मायनस होतं. अकॉर्डिंगली आपण काय केलं, प्लस मायनस कॅन्सल झालं, प्लस 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 23y झालं, प्लस मायनस सबस्ट्रॅक्शन झालं, 30 मायनस 7 सबस्ट्रॅक्शन झालं. अकॉर्डिंगली अशा प्रकारे आपण याचं इक्वेशन सॉल्व करून पुट y इज इक्वल टू 1 ही इक्वेशन 1 ठेवलं. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू आपण इथं 3 निघली. अकॉर्डिंगली आपलं सोल्युशन झालं. पुढील याच्यानंतर पुढील लेक्चरमध्ये आपण पुढील सम बघूयात. आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. थँक्यू.